शेतकरी मित्रांनो, या सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यामध्ये शेतकऱ्याला एकरी 2 लाख रुपये हमखास उत्पन्न आणि उत्पादन मिळवून देणारी मालामाल पिके त्यांचीच माहिती तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे। जय शिवराय। नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी मिलिंद भोर स्वागत करतो तुमचं मिलिंद भोर आपल्या परिवारामध्ये शेतीविषयक YouTube चॅनलमध्ये। शेतकरी मित्रांनो, हमखास तुम्हाला ह्या पिकांचे 100% पैसे झालेले बघायला मिळणार आहे। त्याचं कारण सध्याच्या घडीला संबंध महाराष्ट्र राज्यामध्ये सोयाबीन जास्त प्रमाणे आहे, मका पीक असेल, त्याचबरोबर इतरही पिकं, कापूस पीक असेल आणि ऊस पीक असेल, यांचं प्रमाण वाढत चाललेलं आहे। तसंच केळीकडे शेतकरी वळालेत, डाळिंब या शेतीकडे शेतकरी वळालेले आहेत। मग तुमच्याकडे सध्याच्या घडीला अर्धा एकर ते 1 एकर क्षेत्र जरी उपलब्ध असेल तर मी सांगिततोय आता तुम्हाला 10 महत्त्वाची पिकं, यापैकी कोणत्याही एका पिकाची आपल्याला लागवड करणं गरजेचं आहे आणि मालामाल होणं गरजेचं आहे। काही शेतकरी म्हणतील हा निव्वळ टाइमपास करतोय, पण टाइमपास म्हणून अजिबात व्हिडिओ बघू नका, कारण सध्याच्या घडीला ही पिकं शेतात आहे, अजून हार्वेस्टिंगला टाइम आहे। त्यामुळे आता तुम्ही लागवड करत असाल, पुढील महिन्यांमध्ये तुम्हाला 100% बाजारभाव हमखास आतापर्यंत कोणत्या पिकाला मिळाला असेल ना, ह्या सर्व पिकांना मिळणार आहे। मग ही पिकं आहेत तरी कोणती, या माहितीसाठी जे कोणी शेतकरी बांधव सर्वप्रथम मिलिंद भोर आपल्या शेतीविषयक YouTube चॅनल नवीन असतील, आजच ही व्हिडिओ पाहत आहात, सबस्क्राइब नक्की करायचे, समोरील घंटा ऑल ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे। तुम्ही आपली ही व्हिडिओ कुठून, कोणत्या तालुक्यातून, जिल्ह्यातून, गावातून पाहता, कमेंट्स नक्की करायची आणि ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ह्या पिकांची माहिती, फोटो, व्हिडिओ आणि काही खत औषधांचं देखील फवारण्याचं नियोजन सांगण्याचा प्रयत्न करतोय। त्यामुळे विनंती असेल व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर शेतकरी मित्रांनो, लक्षात घ्या, या सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यामध्ये शेतकऱ्याला मालामाल करणारं पहिलं महत्त्वाचं पीक हमखास 1000 रुपये ते 1500 रुपये प्रमाणे पैसे तुमचे झालेले बघायला मिळणार आहे। तर हे पीक आहे टोमॅटो पीक। हो शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही सप्टेंबरमध्ये ऑक्टोबरमध्ये ह्या पिकाची लागवड करत असाल टोमॅटोची, तर मिनिमम नोव्हेंबर डिसेंबरमध्ये हमखास तुम्हाला 1000 रुपये ते 1500 रुपये कॅरेट झालेलं बघायला मिळणार आहे। मग टोमॅटो पिकाची लागवड करते वेळी व्हरायट्या कोणत्या घ्यायच्या, व्हरायट्या घेते वेळी आपण ऑर्डर सीड्स कंपनीची गुरु असेल, विरांग असेल, बाहू असेल, साहू असेल, यांसारख्या कोणत्याही व्हरायट्या असतील यांची लागवड करू शकता आणि भरघोस उत्पादन मिळवू शकता। टोमॅटो पिकाची संपूर्ण माहिती आपण मिलिंद भोर YouTube चॅनलवर लागवड ते हार्वेस्टिंग पर्यंत बनवलेली आहे। त्यामध्ये निश्चित स्वरूपात तुम्ही एकदा व्हिजिट द्या, तुम्हाला कमी खर्चात भरघोस उत्पादन टोमॅटोचं मिळणार आहे। आणि निश्चित स्वरूपात या सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यामध्ये शेतकऱ्याने टोमॅटो पिकाची लागवड केली तर शेतकरी आपला हमखास मालामाल होणार आहे। त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो, ह्या सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यामध्ये शेतकऱ्याला मालामाल करणारं दुसरं महत्त्वाचं पीक म्हणजे मिरची हे पीक। लक्षात घ्या, मिरची हे नाव ऐकून काही शेतकरी म्हणतील पुढे जाऊन थंडी येते, कोकड्या बोकड्या रोग, डेंजर कोकड्या बोकड्या रोग आला तर, पानं आवडली तर काय करायचं, उत्पादन कसं काय निघणार आहे। पण लक्षात घ्या, तुम्ही AK-47, प्राईड 151, ज्वेलरी, तलवार असेल, 21-21 असेल, 121 असेल, नवल असेल, यांसारख्या विविध कोणत्याही मिरचीच्या व्हरायट्यांची लागवड करायची, मल्चिंग पेपरचा वापर करायचा आहे। अजिबात डेंजर कोकड्या बोकड्या रोग येणार नाही, आणि आला तरी मिलिंद भोर YouTube चॅनल तुमच्यासाठी दिवस रात्र उभा आहे। कधीही चॅनलला व्हिजिट द्या, मिरची पिकाची विथ स्वतःच्या शेतामध्ये प्रॅक्टिकल माहिती घेऊन तुमच्यासमोर ती सांगितलेली आहे। आता मिरची पिकाचं संपूर्ण नियोजन कशा पद्धतीने असेल, येणाऱ्या काळात टप्प्यानुसार आपण व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करतोय। त्यामुळं निश्चित स्वरूपात सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यामध्ये शेतकरी आपला हा मालामाल मिरची पिकातून होणारच आहे। त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो, ह्या सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यामध्ये शेतकऱ्याला मालामाल करणारं तिसरं महत्त्वाचं पीक, तर ते म्हणजे झेंडू हे पीक। विसरून चालू नका शेतकरी मित्रांनो। काही म्हणतील आता गणपती चालू आहे आणि मग पुढे जाऊन नवरात्र आली, मग त्याच्या पुढं काय, आमचा झेंडू चालू तरी कधी होईल। तर लक्षात घ्या, 12ही महिने झेंडू पिकाला अग्रगण्य मागणी आहे। महाराष्ट्र असेल, गुजरात असेल, या मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात प्रचंड आवक असणारं हे झेंडू पीक आहे। आता झेंडू पिकाची लागवड करते वेळी व्हरायट्या तुम्ही येलो आणि ऑरेंज यापैकी कोणत्याही एका व्हरायटीची लागवड करू शकता। क्रांती येलो असेल, पुष्पा येलो असेल, प्राईम ऑरेंज असेल, यश ऑरेंज असेल, यांसारख्या विविध
ज्या झेंडूच्या व्हरायटी आहेत ना यांची आपल्याला लागवड करायची आहे। झेंडू पिकाची देखील संपूर्ण माहिती पाहिजे असल्यास मिलिंद भोर यूट्यूब चॅनलला व्हिजिट द्यायची। त्यामध्ये संपूर्ण माहिती तुम्हाला टप्प्याटप्प्यानुसार सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। झेंडूला पहिली फवारणी, दुसरी फवारणी, त्याचबरोबर झेंडूला जो कांडी करपा असेल, दांडी करपा असेल याच्यावर कशा पद्धतीने नियंत्रण मिळवावं, फुलांवर काळा टिपका असेल याच्यावर कशा पद्धतीने नियोजन करावं, संपूर्ण माहिती मी सांगितलेली आहे। एकदा चॅनलला व्हिजिट द्या, कुठंही जायची तुम्हाला गरज पडणार नाही आणि निश्चित स्वरूपात तुम्ही सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यामध्ये झेंडूची लागवड करत असाल, पुढे जाऊन शेतकरी आपला हा मालामालच होणार आहे। त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो, या सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यामध्ये शेतकऱ्याला मालामाल करणार पीक, तर हे पीक आहे मेथी हे पीक। हो शेतकरी मित्रांनो, मेथी पिकाची लागवड करतेवेळी लाल कोराची कोणतीही मेथीचं बियाणं घ्या, दर्जेदार तेच घ्या, याच्या व्यतिरिक्त कोणतंही मेथीचं बियाणं घ्यायचं नाही। लाल कोरचं जे बियाणं असेल तरच ते घ्या तुमच्या कृषी सेवा दुकानामधून। मेथी पीक 30 दिवसामध्ये वावर मोकळं होऊन जाते, मिनिमम 21 ते 25 दिवसामध्ये हार्वेस्टिंग होते। जुडीला 10 रुपये बाजार दरी मिळाला तरी शेतकरी मालामाल होतोय। जवळील कृषी सेवा केंद्र असेल, दुकान असेल याच्यामध्ये जाऊन विकू शकता, बाजार समिती असेल याच्यामध्ये देखील जाऊन विकू शकता। कृषी सेवा दुकानाचं का नाव घेतलं का त्यांच्याकडे व्यापारी जास्त प्रमाणात उपलब्ध राहतात, त्यांची ओळख असल्यामुळं तुमचा माल जाग्यावर देखील खरेदी केला जाऊ शकतो आणि बाजार समितीमध्ये जाऊन विकू शकता। तिथं बाजार नाही, आठवडे बाजार, दररोजच्या बाजारभावामध्ये जाऊन दररोज 2-2, 4-4 गुणी जरी विकला शेतकरी आपला मालामाल होणार आहे। त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो, या सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यामध्ये शेतकऱ्याला मालामाल करणारं पुढचं महत्त्वाचं पीक म्हणजे कोथिंबीर धना हे पीक। लक्षात घ्या, कोथिंबीर पिकाचं बियाणं हे खूप महत्त्वाचं आहे, कारण व्यापाऱ्यांच्या मागणीनुसार आतापर्यंत मी जो अभ्यास केलेला आहे, सुट्ट पोत्यातलं बियाणं असेल यालाच प्राधान्य जास्त प्रमाणे द्यायचं आहे। नाहीतर काही चायना मार्केटमध्ये धने आलेले आहे, 25 दिवसांमध्ये निघतात, 30 दिवसामध्ये निघतात, यांचा वापर अजिबात आपल्याला करायचा नाही। त्याचं कारण म्हणजे यांची लांबी जास्त आणि ओबाडधोबाड ही पानं असल्यामुळं शेतकऱ्यांची नुकसान होते, कारण व्यापाऱ्यांची मागणी त्या धान्यांना नाही। म्हणून सुट्ट पोत्यातलं बियाणं काळावाई असेल, आंध्रा गोल्ड असेल, सुपर ग्रीन नवीनच आर्डर सीड्स कंपनीचा आलाय, या देखील तुम्ही घेऊन बघा आणि जबरदस्त उत्पादन ह्या कोथिंबीर पिकाचं 30 ते 35 दिवसामध्ये काढायला विसरू नका। त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो, या सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यामध्ये शेतकऱ्याला मालामाल करणारं पुढचं महत्त्वाचं पीक म्हणजे आपल्याला वाल या पिकाची लागवड करायची। आता वाल म्हणजे कसं, तर वाल हे सेगमेंट येतं आणि यामध्ये अजून साऱ्या व्हरायट्या राहतात। म्हणजे कशा, पावटा असेल, वरणा, घेवडा असेल, वालवड असेल, त्याचबरोबर जी फरशी असेल याची देखील आपण लागवड करू शकतो आणि भरघोस असं उत्पादन मिळवू शकतो। वाल पिकाची सध्याच्या घडीला लागवड करत असाल, पुढे जाऊन मिनिमम 50 रुपये प्लस किलोला बाजारभाव तुम्हाला हमखास झालेला बघायला मिळणार आहे। वाल या पिकाची संपूर्ण माहिती मिलिंद भोर यूट्यूब चॅनलवर आपण बनवलेली आहे, त्यामुळे एकदा अवश्य विचार करायचा आहे आणि तिथे जाऊन तुम्ही नक्कीच 100% मार्गदर्शन घेऊन मालामाल हमखास होणार आहे। त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो, या सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यामध्ये शेतकऱ्याला मालामाल करणारं पुढचं महत्त्वाचं पीक म्हणजे कोबी हे पीक। हो शेतकरी मित्रांनो, सेंट असेल, त्याचबरोबर शुभ्रा असेल, त्याचबरोबर तुमच्या जवळील जी नर्सरी आहे यांच्याकडे जा, तिथं कोणती दर्जेदार रोपं उपलब्ध आहेत ही निवडा आणि कोबी पिकाची लागवड करायला विसरू नका। 10 रुपये किलो जरी, 20 रुपये किलो जरी बाजारावर मिळाला, शेतकरी आपला हा ऑफ सीझनमध्ये मालामाल झालेला बघायला मिळणार आहे। त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो, ह्या सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यामध्ये शेतकऱ्याला मालामाल करणारं पुढचं महत्त्वाचं पीक म्हणजे फ्लावर हे पीक। फ्लावर पिकाची लागवड करतेवेळी टेट्रस असेल, बाहुबली असेल, त्याचबरोबर जी 15-22 असेल, तुमच्या जवळील ज्या नर्सरीमध्ये जी फ्लावरची रोपं उपलब्ध असतील ही घ्यायची। 60 दिवसामध्ये शेतकरी मालामाल होतो। फ्लावर पिकाला घाण्या रोग असेल, त्याचबरोबर करपा असेल, या रोगाला आपल्याला जपायचं आहे, पाण्याचं योग्य नियोजन करायचं आहे, खतं औषधांचं योग्य नियोजन करायचं आहे आणि भरघोस असं उत्पादन या फ्लावर पिकातून मिळवायचं आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, या सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यामध्ये भरपूर सारे शेतकऱ्यांकडे अर्धा एकर ते 1 एकर क्षेत्र जर पडीक असेल, तसंच असेल तर ह्या शेतामध्ये तुम्ही ही 10 महत्त्वाची पिकं करायची। पण लक्षात घ्या, ही पिकं करत असताना सध्याच्या घडीला सोयाबीन असेल आणि मका असेल, त्याचबरोबर पावसाळी लाल कांदा याची लागवड शेतकऱ्यांनी केलेली आहे। पण ही सोयाबीन पीक निघाल्यावर किंवा मका पीक निघाल्यावर काही शेतकरी गहू करणार आहेत, हरभरा करणार आहेत,
त्यामुळं हा देखील एक महत्त्वाचा गोल्डन चान्स शेतकऱ्यासमोर आलेला आहे। आणि इतर महिन्यांच्या तुलनेत ह्याच सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यामध्ये जर तुम्ही ह्या पिकांची लागवड करत असाल, निश्चित स्वरूपात शेतकऱ्याला पुढे जाऊन जबरदस्त बाजारभाव, उत्पादन आणि उत्पन्न 4 पैसे पत्रात हमखास पडलेले बघायला मिळणार आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, ही जर का आपली माहिती आवडली, अजून देखील मिलिंद भोर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना, सबस्क्राईब नक्की करा। समोरील घंटा ऑल ठेवण्याचा प्रयत्न करा। तुम्ही आपली ही व्हिडिओ कुठून, कोणत्या तालुक्यातून, जिल्ह्यातून, गावातून पाहता, कमेंट्स करायला मला अजिबात विसरायचं नाही। आणि भरपूर सारे शेतकऱ्यांनी इथून मागच्या आपल्या व्हिडिओमध्ये असं म्हणलं गेलं की काही सांगतोय, बाजारभाव नाही, आमची शेती वाट्याने कर, आमचं हे कर ते कर। पण लक्षात घ्या, माझी ही व्हिडिओ माझ्या शेतकऱ्यांसाठी असते। ज्या शेतकऱ्याला खरोखर शेतामध्ये काहीतरी करायचंय, भरघोस उत्पादन मिळवायचंय, त्यांनी नक्कीच व्हिडिओ ही अवलंबली पाहिजे। आणि काही व्हिडिओमध्ये असा देखील रिस्पॉन्स आलेला आहे की तुमचे व्हिडिओ पाहून आम्हाला 100% बाजारभाव देखील मिळाला आणि आमच्या शेतामध्ये हे पिकं लावून 4 पैसे का होईना हमखास आम्हाला उत्पादन आणि उत्पन्न झालेलं आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, धन्यवाद। जय जवान, जय किसान।